गुरुचरित्रातील ही कथा न ऐकणे म्हणजे दत्तगुरूंचा मोठा आशीर्वाद गमावणे. कारण या कथेत इतकी शक्ती आहे की ही कथा फक्त शांत मनाने ऐकल्याने दत्तगुरू आपलं वाईट करणाऱ्या मनुष्यांना फटकावतात आणि आपले मरेपर्यंत रक्षण करतात. गुरुचरित्रातील ही कथा शांत मनाने श्रवण केल्याने कितीही मोठे रोग आजार, कितीही मोठे शत्रू, दुःख, दारिद्र्य, कोणतीही मोठी अडचण या कथेच्या पुढे टिकू शकत नाही. त्यामुळे ही कथा पाहून दुर्लक्ष करू नका. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने तुझं मन शांत होईल. तुझ्या दुःखी भाग्यात दत्तगुरू साक्षात समोर येऊन चमत्कार करतील आणि मरेपर्यंत परमेश्वराचा हात तुझ्या डोक्यावर राहील. त्यामुळे ही कथा अर्ध्यावर ऐकून सोडून देण्याची चुकी करू नको. कारण ही कथा शेवटपर्यंत ऐकली नाही तर तुला या कथेचे फळ प्राप्त होणार नाही. दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा, दत्तगुरू चमत्कार करा. तसेच दत्तगुरूंच्या 3 भक्तांना ही पवित्र, शक्तिशाली कथा शेअर करा. नक्कीच तुम्हाला या कर्माचे मोठे फळ दत्तगुरू देतील. हे दत्तगुरू परमेश्वरा, ही कथा शेवटपर्यंत ऐकणाऱ्या मनुष्याची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करा. हा आशीर्वाद ही कथा सांगण्यापूर्वी तुमच्याकडे मागतो आहे. आता या कथेला सुरुवात करूया. त्या रात्री आकाश भरून आलं होतं. पावसाचे थेंब छपरावर पडत होते, जसे कोणीतरी अंतःकरणावर प्रश्नांची थाप देत होते. घरात अंधुक दिवा होता आणि त्या दिव्याइतकीच क्षीण आशा एका भक्ताच्या मनात पेटलेली होती. तो भक्त म्हणजेच माधव. माधव काही मोठा नव्हता, नाही त्याच्याकडे संपत्ती होती, नाही सत्ता, नाही ओळख. त्याच्याकडे फक्त एक गोष्ट होती, मनापासून देवावर ठेवलेली श्रद्धा. पण आज ती श्रद्धाही थरथरत होती. आई आजाराने अंथरुणाला खिळलेली, शेतात पीक आलेलं नव्हतं, कर्जदार दारात उभे होते, लोक टोमणे मारत होते आणि रात्री उपाशी झोपणारी लेकरे होती. हे सगळं पाहून माधव आज पहिल्यांदाच आतून मोडत होता. तो देवासमोर उभा राहिला. डोळ्यात पाणी होतं, आवाज थरथरत होता. देवा, मी कोणाचं वाईट केलं नाही, कधी कोणाची फसवणूक केली नाही, मग माझंच आयुष्य असं का? जर तू खरंच माझ्या पाठीशी असशील तर आज मला काहीतरी सांग. हे शब्द बोलताना त्याच्या डोळ्यातून अश्रू खाली ओघळले. ते अश्रू जमिनीवर पडले, पण त्या अश्रूंनी जमिनीपेक्षा जास्त त्याचंच मन ओलावलं होतं. तेवढ्यात घराच्या कोपऱ्यात ठेवलेली एक जुनी पोथी नजरेत पडली. ती पोथी कोणी दिली होती, कधी दिली होती, माधवला आठवतही नव्हतं. त्याने ती उचलली. श्री गुरुचरित्र. त्या क्षणी जणू त्याच्या छातीत काहीतरी हललं. हात थरथरत होते, डोळे भरून आले होते. त्याने ती पोथी उघडली आणि पहिलेच शब्द डोळ्यांसमोर आले. गुरुकृपा असा काय उणे? ते शब्द वाचताच माधव अक्षरशः कोसळला. जसं कोणीतरी त्याच्या अंतःकरणात दडलेलं दुःख ओळखून हळूच म्हणालं असावं, मी आहे, घाबरू नकोस. तो वाचत राहिला. गुरुचरित्रातील या कथांमध्ये त्याला स्वतःचंच आयुष्य दिसत होतं. काही भक्त होते ज्यांनी अन्याय सहन केला, उपासमार सोसली, अपमान गिळला, पण त्यांनी वाईट मार्ग धरला नाही. आणि काही जण होते ज्यांनी कपट केलं, फसवणूक केली, दुष्ट बुद्धी वापरली, करणी बाधा, वाईट मंत्र यांचा आधार घेतला. पण गुरुचरित्र स्पष्ट सांगत होतं, कर्म कधीही मरत नाही, ते वेळ घेतं पण परत फिरून येतच. माधव थांबला. त्याने स्वतःलाच विचारलं, माझं दुःख म्हणजे शिक्षा आहे का, की गुरुची परीक्षा आहे? आणि त्या क्षणी त्याला एक वेगळीच शांतता जाणवली. जसं कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, जसं कोणीतरी त्याच्या पाठीशी उभं राहिलं. त्याला आठवलं, गुरुचरित्रात लिहिलं होतं, जो भक्त अंतःकरणाने गुरुशरण जातो त्याच्या भोवती अदृश्य संरक्षण तयार होतं. शत्रू, दोष, करणी, बाधा हे फार काळ टिकत नाही. त्या रात्री माधव पहिल्यांदाच शांत झोपला. घरात परिस्थिती बदललेली नव्हती, पैसे आलेले नव्हते, दुःखही संपलेलं नव्हतं. पण एक गोष्ट बदललेली होती, त्याच्या मनातील भीती. आता त्याला इतकंच वाटत होतं, मी एकटा नाही, गुरु माझ्या पाठीशी आहेत. आणि जिथे गुरु उभे असतात तिथे अंधार कितीही दाट असला तरीही तो जास्त काळ टिकत नाही.
भक्तांनो, ही कथा तुमच्या मनावर थोडाही प्रभाव टाकत असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने टाईप करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि ही चमत्कारी कथा शेवटपर्यंत ऐकत रहा. बघा, माझा शब्द आहे, तुमच्याही नशिबाचे फासे बदलशिवाय राहणार नाहीत. सकाळ झाली, पावसाचा आवाज थांबला होता, पण माधवच्या मनात काल रात्रीचे शब्द अजूनही घुमत होते. मी एकटा नाही, गुरु माझ्या पाठीशी आहेत. तो उठला, आईकडे पाहिलं. तिच्या श्वासात अजूनही त्रास होता, पण चेहऱ्यावर कालपेक्षा थोडी शांतता होती. माधव बाहेर पडला. गावातून शेताकडे जाताना लोकांचे कटाक्ष त्याच्यावर होते. काही सहानुभूतीने पाहत होते, पण बहुतेकांच्या नजरेत एक वेगळीच भावना होती, उपेक्षा आणि लपलेला आनंद. त्याच्या गावात एक माणूस होता, रघुनाथ. पैसा होता, पण मन मात्र काळं होतं. लोकांना फसवून कर्ज देणारा, गरिबांच्या जमिनी घेणारा आणि वरून देवाचं नाव घेणारा. माधवच्या संकटात रघुनाथाचं नाव नेहमी पुढे यायचं. तुझ्या शेतावर दोष आहे, तुझ्यावर करणी झाली आहे, माझ्या शब्दाशिवाय तुझं काही होणार नाही, असं सांगून तो माधवला कायम भयात ठेवायचा. पण त्या दिवशी माधवच्या मनात भीती नव्हती. तो शांत होता, असामान्य शांत, जणू त्याच्या भोवती काहीतरी अदृश्य उभं होतं. रघुनाथ त्याला पाहून हसला. काय रे माधवा, आज फार शांत दिसतोयस. कर्ज कसं फेडणार आहेस? माधव काहीच बोलला नाही. तो फक्त मनात म्हणाला, गुरुदेव, तुमचं आहे ते तुमच्याच हातात आहे. आणि आश्चर्य म्हणजे पहिल्यांदाच रघुनाथाच्या बोलण्यात धार नव्हती. त्या दिवशी दुपारी गावात बातमी पसरली. रघुनाथने ज्या लोकांची जमीन बळकावली होती, त्या पैशांमध्ये काहीतरी घोळ निघाला होता. सरकारी चौकशी सुरू झाली होती. लोक कुजबुजायला लागले. माधवने ऐकलं, पण आनंद केला नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, कर्म परत फिरतं. त्या रात्री तो पुन्हा गुरुचरित्र उघडून बसला. आज त्याला वाचायला लागत नव्हतं. शब्द आपोआप मनात उतरत होते. वाईट कर्म करणारा स्वतःचा शत्रू बनतो, आणि जो अन्याय सहन करूनही वाईट करत नाही, त्याचं रक्षण गुरु स्वतः करतात. तुम्हाला देखील या वाक्यावर, गुरूंच्या या शब्दावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने टाईप करा, श्री गुरुदेव दात. माधवच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच दुःखातून नाही, कृतज्ञतेतून. आई अचानक थोडी सावरली. तिचा आवाज स्पष्ट झाला. ती म्हणाली, बाळा, काल रात्री मला स्वप्न पडलं. केशरी वस्त्रातील एक तेजस्वी पुरुष माझ्या डोक्यावरून हात फिरवत होता. माधव काहीच बोलला नाही. तो फक्त डोळे मिटून बसला, कारण त्याला आतून खात्री होती, गुरु आले होते. त्या दिवसानंतर माधवचं आयुष्य लगेचच बदललं नाही, पण जे बदललं ते फार फार मोठं होतं. भीती निघून गेली होती, तक्रार संपली होती, आणि मनात एक अढळ विश्वास रुजला होता. जे होईल ते गुरूंच्याच इच्छेने होईल, आणि जे चुकीचं आहे ते जास्त काळ टिकणार नाही. गावात रघुनाथची पकड सैल होत चालली होती. लोक त्याच्यापासून दूर जायला लागले, आणि माधवकडे लोक शांतपणे पाहू लागले, जणू त्याच्या भोवती काहीतरी अदृश्य कवच आहे असं त्यांना जाणवत होतं. त्या रात्री माधवने देवासमोर बसून फक्त एवढंच म्हटलं, देवा, माझं दुःख तू घेतलं नाहीस, पण मला सहन करण्याचं बळ दिलंस. हेच माझं भाग्य आहे. आणि जिथे सहनशीलता येते, तिथेच चमत्काराची सुरुवात होते. त्या दिवसानंतर काही आठवडे गेले. माधवचं आयुष्य बाहेरून पाहिल्यासारखंच होतं. कर्ज होतं, शेत अजूनही कोरडंच होतं. आई पूर्णपणे बरी झाली नव्हती. पण माधवच्या मनात आता घाई नव्हती, तक्रारही नव्हती, देवाला प्रश्न विचारण्याची धडपडही नव्हती. तो रोज सकाळी उठून गुरुचरित्राला नमस्कार करायचा, आणि मनात फक्त एवढंच म्हणायचा, माझं आयुष्य आता माझं राहिलेलं नाही, ते गुरूंच्या चरणी अर्पण झालं आहे. आणि ज्या दिवशी माणूस स्वतःला देवापाशी सोडतो, स्वतःला देवाला अर्पण करतो, त्या दिवशी देव त्याला उचलून धरतो. एक दिवस माधव शेतात काम करत असताना आकाश अचानक ढगांनी भरून आलं. जोरदार वारा सुटला, आणि काही क्षणातच पावसाची धार कोसळली. माधव थांबला. त्याने आकाशाकडे पाहिलं. त्या पावसात त्याला भीती वाटली नाही, कारण त्या पावसात त्याला आशीर्वादाचा स्पर्श जाणवत होता.
तो भिजतच उभा राहिला. डोळे मिटले आणि ओठांवर नकळत शब्द आले, श्री गुरुदेव दत्त. त्या क्षणी शेजारच्या शेतात गोंधळ उडाला. रघुनाथाचं शेत, जिथे त्याने फसवणुकीने जमीन घेतली होती, तिथे पाणी साचू लागलं. निचरा नसल्याने पीक आडवं पडलं. लोक धावत आले, पण कोणी काहीही करू शकत नव्हतं. आणि माधवच्या शेतात पाणी व्यवस्थित साठत होतं. माती ओलसर होत होती. जणू जमिनीलाच नवसंजीवनी मिळत होती. लोक एकमेकांकडे पाहू लागले. कोणी हळूच म्हणालो, हे कसं काय शक्य आहे? माधव काहीच बोलला नाही. तो फक्त मनात म्हणाला, हे माझं नाही, हे गुरूंचं वरदान आहे. त्या संध्याकाळी गावात आणखी एक बातमी आली. रघुनाथच्या घरात अचानक आजारपण वाढलं होतं. वैद्य, औषध, धावपळ, पैसा असूनही मनाची शांती नव्हती. आणि माधवच्या घरात आई शांत झोपली होती. पहिल्यांदाच तिला वेदना नव्हत्या. ती झोपेत पुटपुटत होती, दत्त 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 दत्त. माधवच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. तो देवासमोर बसला. आज त्यालाही मागायचं नव्हतं. तो फक्त एवढंच म्हणाला, हे भगवंता, हे गुरुदत्ता, मी योग्य आहे की नाही हे तूच ठरव. माझ्या हातून कधी वाईट कर्म होऊ देऊ नकोस. आणि गुरुचरित्रात लिहिलं आहे, जो भक्त स्वतःला गुरूंच्या इच्छेला अर्पण करतो, त्याच्या आयुष्यातील दोष, करणी, शत्रू आपोआप गळून पडतात. त्या रात्री माधवला एक स्वप्न पडलं. केशरी वस्त्रातील तेजस्वी मूर्ती, डोळ्यात अपार करुणा आणि आवाज अतिशय शांत. तू सहन केलंस म्हणून तुला हे पाहायला मिळालं. आता घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माधव दचकून जागा झाला. डोळ्यात अश्रू होते, पण मनात विलक्षण समाधान होतं. कारण आज त्याला खात्री झाली होती, वाईट कर्म करणारा जास्त काळ सुखात राहू शकत नाही. आणि जो अन्याय सहन करूनही गुरुशरण जातो, त्याच्यासाठी देव स्वतः उभा राहतो. ही फक्त सुरुवात होती. पुढे अजून परीक्षा येणार होत्या. पण आता माधव एकटा नव्हता. त्या स्वप्नानंतर माधव पूर्णपणे बदलला होता. तो बाहेरून तोच होता, पण आतून काहीतरी वेगळंच घडत होतं. आता तो संकटाला घाबरत नव्हता, तो ते स्वीकारत होता. कारण त्याला कळलं होतं, दुःख ही शिक्षा नसते, ते गुरुकृपेचं गुपित असतं. एक दिवस गावात मोठा गोंधळ उडाला. रघुनाथावर सरकारी कारवाई झाली होती. कर्जाची, जमिनीची, फसवणुकीची सगळी प्रकरणं उघड झाली होती. लोक ज्या माणसाला घाबरत होते, तोच आज लोकांच्या प्रश्नांसमोर उभा होता. गावकऱ्यांना एक साक्ष हवी होती आणि त्या साक्षीसाठी सगळ्यांच्या नजरा एकाच माणसाकडे वळल्या, माधव. माधव काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या मनात काल परवाचं स्वप्न उमटलं, मी तुझ्या पाठीशी आहे. तो पुढे गेला. त्याचा आवाज मोठा नव्हता, पण शब्द खरे होते. त्याने कोणावरही चिखलफेक केली नाही, कोणालाही दोष दिला नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, मी जे भोगलं ते इतर कोणीही भोगू नये, आणि जे वाईट आहे ते कुणाच्याही हातून होऊ नये. त्या क्षणी गावात शांतता पसरली. लोकांच्या डोळ्यात पहिल्यांदाच भीती नव्हती, आशा होती. रघुनाथाने खाली मान घातली. तो काहीच बोलू शकला नाही, कारण कर्म त्याच्यासमोर उभं होतं. त्या दिवसानंतर माधवच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागले. शेतात पीक उभं राहिलं, मोठं नाही पण समाधान देणारं. आई पूर्ण बरी झाली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर कायम स्मित राहू लागलं. ती नेहमी म्हणायची, आपण श्रीमंत नाही झालो बाळा, पण देव आपल्याकडे पाहतोय, हेच फार आहे. माधव आता सर्वांना एकच गोष्ट सांगायचा, वाईट कर्माचं फळ लगेच मिळत नाही, पण ते चुकतंही नाही. आणि चांगलं केलं की त्याचं फळ नक्कीच मिळतं, कधी शांततेच्या रूपात तर कधी समाधानाच्या. एक दिवस एक परका माणूस माधवकडे आला. तो म्हणाला, माझं आयुष्य तुटलं आहे, देव माझ्याशी बोलत नाही. माधव त्याला काहीही उपदेश केला नाही. त्याने फक्त गुरुचरित्र पुढे ठेवलं आणि म्हणाला, या ग्रंथात उत्तर आहे, तुलाच सापडेल. त्या रात्री माधव एकटा बसला होता. आकाश स्वच्छ होतं, तारे चमकत होते. तो मनात म्हणाला,
देवा, माझ्या दुःखातून जर कुणाला आधार मिळत असेल तर ते दुःखही मला प्रिय आहे. आणि गुरुचरित्रात लिहिलं आहे, जो भक्त स्वतःच्या दुःखाला अर्थ देतो तो इतरांच्या आयुष्यात आशीर्वाद बनतो. आता माधवचा मार्ग वेगळा होता. त्याचं आयुष्य लोकांसाठी कथा बनत होतं आणि कथा ऐकणाऱ्यांसाठी आशा. भक्तांनो, ही कथा तुम्हाला थोडी जरी आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा, स्वामी आई कृपा करा. तसेच आजची कथा लाईक करा आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. बघा, मरेपर्यंत दत्तगुरू महाराज तुमच्या कुटुंबावर संकट येऊ देणार नाहीत. हो, माधवचं आयुष्य आता लोकांच्या नजरेत बदलत चाललं होतं. तो काही चमत्कार दाखवत नव्हता, कोणाला प्रवचनही देत नव्हता, पण त्याच्या आसपास बसलं की मन आपोआप शांत व्हायचं. लोक म्हणायचे, त्याच्या बोलण्यात काहीतरी आहे. त्याच्याकडे बसलं की काळजावरचं ओझं हलकं होतं. माधव असायचा, कारण त्याला माहीत होतं, ते माझं नाही, हे गुरुचरित्राचं फलित आहे. एके संध्याकाळी गावाच्या बाहेरच्या बाजूला एक स्त्री रडत बसलेली होती. केस विस्कटलेले, डोळे सुजलेले आणि आवाजात हताशपणा. माधव तिथे थांबला. त्याने काही विचारलं नाही, फक्त शांतपणे जवळ बसला. बराच वेळ गेल्यावर ती स्त्री बोलू लागली, माझ्या आयुष्यात काही सुरळीत नाही. नवरा गेला, मुलगा आजारी, लोक म्हणतात माझ्यावर दोष आहे. हे ऐकताच माधवाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण हे शब्द कधी काळी त्याच्याही आयुष्याचा भाग होते. तो हळूच म्हणाला, दोष नसतो, आपण थकलेलो असतो. तिने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच तिच्या नजरेत भीतीपेक्षा थोडीशी आशा होती. माधवने तिला घरी आणलं. आईने तिला पाणी दिलं, थोडं अन्न दिलं. त्या रात्री माधवने गुरुचरित्र उघडलं. तो मोठ्याने वाचत नव्हता, पण प्रत्येक शब्द त्या स्त्रीच्या मनात उतरत होता. जो भक्त संकटात असलेल्या माणसाला आपल्या घरात आसरा देतो, तो स्वतः गुरुसेवाच करतो. त्या रात्री त्या स्त्रीला शांत झोप लागली आणि पहाटे ती घाबरून उठली. तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं. ती म्हणाली, मला स्वप्नात केशरी वस्त्रातील एक तेजस्वी पुरुष दिसले. ते म्हणाले, घाबरू नकोस, तुझं दुःख संपेल. माधवने काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त डोळे मिटून शांत बसला, कारण त्याला माहित होतं, गुरु स्वतः बोलले आहेत. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, असंच तो म्हणत राहिला. त्या दिवसानंतर त्या स्त्रीच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागले. मुलाची तब्येत सुधारू लागली, लोकांची भीती कमी झाली आणि माधवाच्या मनात एक नवी जाणीव जागी झाली. गुरुकृपा फक्त आपल्याला वाचवण्यासाठी नसते, ती आपल्या मार्फत इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी असते. भक्तांनो, ही कथा तुम्हालाही आवडत असेल तर दत्तगुरू महाराजांच्या भक्तांना ही कथा आत्ताच शेअर करा. बघा, दत्त महाराज नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. त्या रात्री माधव एकटा बसला होता, डोळे मिटलेले, श्वास शांत. आणि आतून एक आवाज आला, तू जे सहन केलंस ते व्यर्थ नव्हतंच. आता तुझं आयुष्य इतरांसाठी कवच बनेल. त्या क्षणी माधवच्या अंगावर शहारे आले, कारण त्याला समजलं, देव माणसाला दुःख देतो ते त्याला तोडण्यासाठी नाही, तर त्याला आधार बनवण्यासाठी. आणि जो भक्त गुरुशरण पूर्णपणे जातो, त्याच्या भोवती असले संरक्षण फक्त त्याच्यासाठीच नसतं, ते त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकासाठी असतं. त्या दिवसानंतर माधवच्या आयुष्यात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. तो आता फक्त स्वतःच्या दुःखापुरता उरलेला नव्हता. त्याचं मन आसपासच्या वेदना ओळखू लागलं होतं. एक सकाळ होती. माधव घराबाहेर पडला तर गावाच्या वेशीवर एक गोमाता उभी होती. अंगावर जखमा, डोळ्यांत वेदना, पोट रिकामं. लोक येत होते, जात होते, कोणीही पाहत नव्हतं. माधव थांबला. त्याच्या मनात अचानक गुरुचरित्रातील एक वाक्य उमटलं, जो गोमातेची सेवा करतो तो माझ्या चरणी सेवा करतो. तो काहीही विचार न करता पुढे गेला. घरातून पाणी आणलं, थोडा चारा आणला आणि त्या गोमातेच्या मानेवरून हळूच हात फिरवला. त्या क्षणी त्या गोमातेने डोळे मिटले, जणू तिला वेदनेपेक्षा आशीर्वाद मिळाल्याची जाणीव झाली. माधवाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, देवा, मी तुझं पूजन नाही केलं तरी चालेल, पण हे काम माझ्या हातून मी मरेपर्यंत घडू दे.
त्या रात्री माधवाला पुन्हा स्वप्न पडलं. तेच तेजस्वी रूप, तेच शांत डोळे आणि आवाज अतिशय करुणेने. माझी पूजा नाही केलीस तरीही चालेल, पण ज्यांना कोणी नाही त्यांची सेवा कर. ज्यांचं कोणी नाही त्यांना आधार दे. त्यातच मी आहे. माधव दचकून जागा झाला. हृदय भरून आलं. दुसऱ्या दिवशी गावात एक म्हातारे आजोबा रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले. वय झालेलं, पाय थरथरत होते. कोणाचाच आधार नव्हता. माधवाने त्यांना हात दिला, घरी आणलं, आईजवळ बसवलं. आईने त्यांच्याकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं, देव आपल्याकडे पाहतोय बाळा, नाहीतर अशी सेवा आपल्या हातून कशी घडली असती. त्या आजोबांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, मला देव नाही भेटला आजपर्यंत, पण आज माणसाच्या रूपात देव दिसला. माधव काहीच बोलला नाही, कारण त्याला आतून जाणवत होतं, हा देव नाही, हा गुरूंचा हात आहे. त्या दिवसांमध्ये माधवने आणखी एक गोष्ट पाहिली. गावाच्या मंदिराजवळ एक कुत्रा होता. लोक हाकलून लावत होते, दगड मारत होते. माधव थांबला. त्याने त्याला अन्न दिलं, पाणी दिलं. तो कुत्रा शांतचा झाला. डोळ्यात कृतज्ञता होती. त्या क्षणी माधवच्या मनात शब्द चमकले, दत्त महाराजांना प्राणी प्रिय आहेत, त्यांचा श्वान तर कुत्राच आहे. त्याच्या अंगावर शहारे आले. तो मनात म्हणाला, गुरुदेव, तुम्ही माझी परीक्षा घेत नाही आहात, तुम्ही तर मला तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग दाखवत आहात. त्या रात्री माधव गुरुचरित्र उघडून बसला. आज तो वाचत नव्हता, तो अनुभवत होता. माझी पूजा नाही केली तरीही चालेल, पण जो वृद्धांची, गोमातेची, मुक्या जीवांची सेवा करतो त्याच्यावर माझं संरक्षण कायम असतं. हे शब्द त्याच्या मनात कोरले गेले आणि त्या दिवसापासून माधवच्या आयुष्यात एक अदृश्य बदल घडू लागला. घरात अन्न कमी पडलं नाही. आईची तब्येत स्थिर राहिली. मनातील भीती पूर्णपणे निघून गेली. कारण आता त्याला कळलं होतं, देव मंदिरात नाही शोधायचा, तो सेवेत सापडतो. आणि जो भक्त सेवेला धर्म मानतो त्याच्या कर्माचं चक्र हळूहळू पण निश्चितपणे बदलतं. ही कथा अजूनही संपलेली नाही भक्तांनो. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, ही कथा आम्हाला आवडत आहे. पुढे असा प्रसंग येईल जिथे माधवच्या या सेवेमुळे त्याचं आयुष्य एका मोठ्या संकटातून वाचेल आणि तेव्हा प्रत्येक भक्ताला जाणवेल, आपण जे करतो तेच आपल्याकडे परत येतं. त्या दिवसानंतर माधवची सेवा वाढतच गेली. तो कुठे जाहीरपणे काहीच करत नव्हता, कुणालाही ज्ञान देत नव्हता, पण त्याच्या हातून जे घडत होतं ते कुणाच्या तरी आयुष्यात आधार देत होतं. गोमातेची सेवा रोजची झाली. कुत्रा आता मंदिराजवळ नाही, तर माधवाच्या घरासमोरच झोपायचा आणि त्या आजोबांना तर आईसारखाच आधार मिळाला होता. लोक हे सर्व पाहत होते, पण अजूनही काहींच्या मनात शंका होती. हे सगळं करून काय मिळणार? पूजा नाही, व्रत नाही, उपवास नाही, असं कुजबुजणारेही होते. माधव ऐकायचा, पण उत्तर देत नसे, कारण आता त्याला कळलं होतं, गुरु शब्दांची बाजू घेत नाहीत, ते कर्माची बाजू घेतात. एके दिवशी दुपारी गावावर अचानक मोठं संकट आलं. आकाशात काळे ढग जमले, वारा सुटला आणि जोरदार वादळ सुरू झालं. लोक घाबरून घरात पळाले. जनावरे सैरावैरा धावू लागली. माधवला आठवलं, गोमाता अजूनही बाहेरच होती. तो विचार न करता धावला. पावसाचे तडाखे, वाऱ्याचे झोत, पण तो थांबला नाही. त्याने गोमातेला धरून एका जुन्या गोठ्यात नेलं. तेवढ्यात एक झाड कोसळलं. ज्या ठिकाणी गोमाता आधी उभी होती तिथेच. लोक हादरले. थोडासा उशीर झाला असता तर. माधव थरथरत उभा होता. त्या क्षणी त्याला आतून एक आवाज जाणवला, तू माझी सेवा केली नाहीस, पण माझ्या प्रिय जीवाची केलीस, म्हणून मी तुझ्या पुढे उभा राहिलो. त्याच रात्री वादळाने गावात बऱ्याच घरांचं नुकसान झालं, पण माधवचं घर जसंच्या तसं होतं. लोक पाहायला आले. कोणी काहीही बोलत नव्हतं. त्या कुत्र्याने त्या रात्री माधवच्या घराबाहेर फेऱ्या मारल्या. तो भुंकत होता, जणू पहारा देत होता. आईने ते पाहिलं. डोळे मिटून म्हणाली,
हे परमेश्वरा, हे दत्ता, आज तू घराबाहेर उभा राहिलास. माधवचं हृदय भरून आलं. त्याला आठवलं गुरुचरित्रात वाचलेले शब्द, जो भक्त मुक्या जीवासाठी स्वतःला संकटात टाकतो, त्याच्या भोवती मी स्वतः संरक्षण कवच तयार करतो. पुढच्या दिवशी रघुनाथ पुन्हा समोर आला. तो आता तोच माणूस नव्हता. चेहरा उतरलेला, आवाज थरथरणारा. तो माधव समोर उभा राहिला आणि अचानक हात जोडले. माझं सगळं गेलं, आजार, अपमान, भीती, मला माफ कर. माधव गप्प राहिला. थोड्या वेळाने तो म्हणाला, मी तुला माफ करणार नाही, कारण मी तुझ्यावर रागच धरला नाही. कर्माने तुला जे दिलं ते त्याच्याकडेच ठेव. रघुनाथ रडू लागला, कारण त्याला समजलं होतं, ही शिक्षा माधवाची नव्हती, ही न्यायाची होती. त्या संध्याकाळी माधव एकटा बसला होता, डोळे मिटलेले, मन शांत. आणि त्या जाणवलं, वाईट कर्म कितीही लपवली तरी वेळ आल्यावर उघडे पडतात. आणि चांगली सेवा कधीही वाया जात नाही. उशीर का होईना, ती संरक्षण बनून परत येते. आता माधवच्या मनात एकच प्रार्थना उरली होती, हे परमेश्वरा, हे दत्तगुरु महाराजा, माझ्या हातून चांगलं घडत राहू दे, उरलेलं तू पाहशील. आणि गुरु सर्व पाहत होते. ही कथा अजूनही संपत नाही. पुढे असा क्षण येईल जिथे माधवचं आयुष्य पूर्णपणे एका वेगळ्या वळणावर जाईल. आणि तेव्हा प्रत्येक भक्ताच्या मनात एकच जाणीव ठसठसेल, देव आपल्या डोक्यावर हात ठेवूनच आपली परीक्षा घेत असतो. वादळानंतर गाव बदललं होतं. झाडं पडलेली, घरं मोडलेली, माणसांच्या मनात भीती. पण माधवाच्या घराभोवती जणू एक अदृश्य वर्तुळ होतं. लोक ते पाहत होते आणि न बोलता समजून घेत होते. त्या दिवसानंतर गावातील लोक हळूहळू माधवकडे येऊ लागले. कोणी आजारी आईसाठी, कोणी कर्जाच्या ओझ्यासाठी, कोणी मुलांच्या भविष्यासाठी. माधव काहीच मंत्र देत नव्हता, कुठले उपायही सांगत नव्हता. तो फक्त ऐकून घेत होता आणि शेवटी फक्त एवढंच म्हणत होता, देवाला शोधू नका, सेवा करा, उत्तर आपोआप सापडेल. एक दिवस गावातील एक तरुण रडत रडत आला. मी खूप चुका केल्या आहेत, देव मला माफ करेल का? माधवने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत दोष नव्हता, दया होती. तो म्हणाला, देव माफी देतो का नाही हे मला माहीत नाही, पण कर्म सुधारण्याची संधी तो नक्की देतो. त्याने त्या तरुणाला गोठ्यात नेलं. या गोमातेची सेवा कर, तिच्या डोळ्यात बघ, तिथे प्रश्न नाहीत, फक्त स्वीकार आहे. तो तरुण रडू लागला, कारण त्या शांत डोळ्यात त्याला स्वतःचं उत्तर सापडलं होतं. त्या रात्री माधव एकटा बसला होता. त्याची आई झोपली होती. कुत्रा दारात पहारा देत होता. गोमाता गोठ्यात शांत बसली होती. माधवने डोळे मिटले आणि आतून आवाज आला, तू मला मंदिरात शोधलं नाहीस, म्हणूनच तू मला सापडलास. त्याच्या अंगावर शहारे आले. त्याला जाणवलं, आपण काही मोठं करत नाही, आपण फक्त योग्य ठिकाणी उभे आहोत. पुढच्या काही दिवसात माधवच्या शेतात पिकं बहरली. लोक आश्चर्याने पाहत होते. ते म्हणत होते, हा चमत्कार आहे. पण माधव मनात म्हणायचा, हा चमत्कार नाही, हे कर्माचं फळ आहे. आईने एक दिवस हळूच विचारलं, बाळा, आपण कधी दत्तगुरूंची मोठी पूजा करणार? माधव हसला, म्हणाला, आई, आपण रोजच पूजा करतोय. गोमातेला पाणी देताना, आजोबांना आधार देताना, या कुत्र्याला अन्न देताना. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मग दत्त खुश असतील ना? माधव शांतपणे म्हणाला, ते तर आधीपासूनच आपल्यावर आनंदी आहेत. त्या रात्री माधवला पुन्हा स्वप्न पडलं, तेच तेजस्वी रूप. पण आज काही वेगळंच होतं. गुरु हसत होते. ते म्हणाले, ज्याला मी सापडतो तो मला बांधून ठेवत नाही, तो मला इतरांपर्यंत पोहोचवतो. माधवच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले, कारण त्याला आज कळलं होतं, आपलं आयुष्य आपल्यापुरतं नसतं, ते इतरांच्या आशेसाठी असतं, इतरांच्या आधारासाठी असतं. आणि या माध्यमातूनच देव आपल्याला ओळखतो. भक्तांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण या कथेचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. त्या रात्री माधव गाढ झोपेत होता. त्याच्या अंतरंगात हलकी शांती जाणवत होती.
पण अचानक त्याचं स्वप्न उघडलं. त्याच्यासमोर तेजस्वी रूपात दत्तगुरू उभे होते. ते प्रेमाने हसत होते, हात वर करून आशीर्वाद देत होते. त्यांच्या डोळ्यात अशी कृपा होती, जणू आकाशातील सगळ्या ताऱ्यांचा प्रकाश त्यातून वाहत होता. गुरु म्हणाले, माधव ऐक, लोकांना प्रश्न पडतो, मला देव प्रसन्न करायला तासनतास कष्ट करावे लागतील का? रोज व्रत, रोज पूजा, मोठे होम, मंत्रपाठ हे सर्व करणे गरजेचे आहे का? मी तुला सांगतो नाही. मी प्रसन्न होतो त्या नामाने, जे प्रेमाने हृदयातून केले जाते. जिथे तू बसशील तिथे शांती आहे. त्या एका शांत ठिकाणी फक्त 5 मिनिटांचं प्रेमाने केलेलं नामस्मरण, तेच माझ्यासाठी सर्वात मोठं व्रत आहे. स्वार्थ नको. लक्षात ठेव, फक्त मनापासून हृदयातून केलेली प्रार्थना, त्यात करुणा आणि भक्ती असावी, तेच मला प्रिय आहे. तुझा पैसा, मोठी पूजा, व्रत, त्यांनी मला काहीही लाभ होत नाही. फक्त प्रेमाने केलेलं नाम मी स्वीकारतो आणि त्या भक्तावर भरभरून कृपा करतो. अजून लक्षात ठेव, जो मनुष्य आपला प्रपंच सांभाळतो, दत्तगुरूंचं नाम घेतो, स्वामी समर्थ आईचं नाव घेतो, त्याच्यावर स्वामींची कृपा होणार नाही असं कधीही शक्य नाही. त्यांच्या भाग्यात अशक्य गोष्टीही शक्य होतात, कारण प्रपंच सांभाळून भक्ती करणारा मनुष्य भगवंतास अत्यंत प्रिय असतो. माधव डोळे मिटून हे ऐकत होता. त्याला जाणवलं, साध्या शब्दांत, साध्या वेळेत केलेलं प्रेमाचं नाम कधीही तासनतास केलेल्या कर्मकांडापेक्षा जास्त मूल्यवान आहे. गुरु पुढे म्हणाले, भक्त जिथे प्रेमाने बसतो तिथे मी असतो. भक्त जिथे दुःख सहन करतो तिथे मी उपस्थित असतो. भक्त जिथे दुसऱ्यांची सेवा करतो तिथे मी आशीर्वाद देतो. माधवाच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते दुःखाचे नव्हते, ते होते शांतीचे, हलकेपणाचे, देव जवळ असल्याचे. त्याला कळलं, फक्त हृदयातून प्रेमाने केलेलं नाम, करुणा आणि भक्ती असलेलं कर्म, तेच भगवंताला प्रिय आहे आणि त्यामुळेच भक्ताला अनंत कृपा मिळते. माधवाचं आयुष्य आता गावापुरतं राहिलंच नव्हतं. लोक दूरवरून येऊ लागले होते. कोणी आपल्या बाळाला हातात घेऊन, कोणी डोळ्यात अपयश घेऊन, कोणी मनात भीती, चिंता, संशय घेऊन. आजचं युग वेगळं होतं. इथे तलवारी नव्हत्या, पण शब्दांनी केलेल्या जखमा होत्या. इथे शत्रू समोर नव्हते, पण पाठीमागे कट रचले जात होते. इथे करणी कमी होती, पण नकारात्मक विचार जास्त होते. एक दिवस एक तरुण आला. माझ्या आयुष्यात सगळं आहे, पण मन शांत नाही. रात्री झोप लागत नाही. सतत भीती वाटते, कोणीतरी माझं वाईट करतंय असं वाटतं. माधव त्याच्याकडे पाहत राहिला. थोडा वेळ शांतता होती. मग तो हळूच म्हणाला, वाईट करणारा बाहेर नसतो, तो आत असतो. भीती, शंका, द्वेष हेच आजच्या युगातील सगळ्यात मोठे शत्रू आहेत. तो तरुण खाली पाहू लागला. माधव पुढे म्हणाला, गुरुचरित्र सांगतं, जो भक्त स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याच्यावर कोणताही शत्रू जास्त काळ टिकू शकत नाही. त्याने त्या तरुणाला गोमातेकडे नेलं. तिच्या पाठीवरून हात फिरव. हिला काही अपेक्षा आहेत का? हिला तुझ्या यशाचा हेवा आहे का? हिला तुझ्या अपयशाचा आनंद आहे का? तो तरुण रडू लागला, कारण त्याला जाणवलं आपणच आपलं मन विषारी केलं होतं. त्या दिवसानंतर माधव प्रत्येकाला एकच गोष्ट सांगू लागला, आज पूजा कमी झाली आहे, पण सेवा कमी झाली तर धोका आहे. दत्तगुरू सांगतात, माझ्या फोटोसमोर, माझ्या मूर्तीसमोर दिवा नाही लावला तरीही चालेल, पण घरातल्या वृद्धाला तू ओझं आहेस असं वाटून दिलं तर माझी कृपा दूर जाईल. एक स्त्री आली. माझ्यावर सतत अन्याय होतोय, लोक मला खाली खेचतात. माधव शांतपणे म्हणाला, ऑफिसात इज इन अ बारेट. तू कुणाला आज प्रेमाने पाणी दिलंस का? कुणाला 2 शब्द प्रेमाचे बोललीस का? कोणत्या मुक्या जीवाला हात लावला आहेस का, तोही प्रेमाने? ती गोंधळली. तो म्हणाला, गुरुचरित्रात स्पष्ट आहे, जो दुसऱ्याच्या वेदनेवर मलम लावतो त्याच्यावर कोणीही वार करू शकत नाही. हळूहळू लोकांना जाणवू लागलं, माधव कुठलीही जादू करत नव्हता, तो कर्माचं गणित सांगत होता. आजच्या युगात शत्रू म्हणजे नातेवाईक असतात, कामाच्या ठिकाणी काही सहकारी असतात, खोटे आरोप असतात, मानसिक ताण असतो. माधव म्हणायचा,
शत्रूंचा नाश म्हणजे त्यांचं वाईट होणं नव्हे. शत्रूंचा नाश म्हणजे त्यांचं तुमच्यावरचं सामर्थ्य संपणं. गुरूंचं संरक्षण कवच दिसत नाही, पण ते मनावर बसतं आणि ज्यांचं मन स्थिर असतं त्याला कोणीही तोडू शकत नाही. एक दिवस आईने विचारलं, बाळा, लोक तुला संत म्हणू लागले आहेत. माधव हसला. आई, मी फक्त इतकंच शिकलो आहे. आजच्या युगात देवाला शोधायचं असेल तर संकटात असलेल्याच्या बाजूला उभं राहायचं. त्या रात्री तो बराच वेळ शांत बसला. त्याच्या मनात विचार आला. आजचा भक्त मंदिरात जातो पण मनात राग घेऊन, देवाला नमस्कार करतो पण घरी आई वडिलांशी कटू बोलतो आणि मग म्हणतो देव माझा ऐकत नाही. माधवच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळूच म्हणाला, देव ऐकत नाही असं नाही, आपण त्या लायक नसतो. त्या रात्री स्वप्न आलं नाही, दर्शन झालं नाही, पण एक विलक्षण शांती होती. आणि माधवला कळलं, गुरुकृपा नेहमी चमत्कार करत नाही, कधी कधी ती मन शांत करते आणि तेच सर्वात मोठ्या चमत्कारासारखं असतं. ही कथा पुढेही वाहते, कारण जोपर्यंत भक्ताच्या मनात भीती आहे तोपर्यंत गुरु त्यांच्या पाठीशी उभेच आहेत. भक्तांनो, ही कथा थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा, दत्त दत्त गुरु माझे रक्षण करा. भक्तांनो, माधव आता लोकांना वेगळ्या पद्धतीने समजावू लागला होता. तो मोठमोठी वाक्य बोलत नव्हता, प्रवचन देत नव्हता, पण जे बोलायचा ते मनात खोलवर बसायचं. तो म्हणायचा, आजच्या युगात भक्त म्हणतो माझ्यावरच संकट का येतात, पण गुरुचरित्र विचारतं, तू संकटात कोणाच्या बाजूला उभा राहिलास? एकदा एक गृहस्थ आले, व्यवसायात बुडालेले, सहकार्याने फसवणूक केलेली, मनात सुडाची आग. ते म्हणाले, माझं नुकसान झालं, आता त्याचंही नुकसान व्हावं. त्याने माझं वाईट केलं, आता मी त्याचं वाईट करणार. माधव हे सर्व ऐकून शांत राहिला. थोड्या वेळाने म्हणाला, तू सूड मागितलास म्हणजे तू अजूनही त्यांच्या कर्माच्या ओझ्यात अडकलेला आहेस. तो गृहस्थ गोंधळला. माधव पुढे म्हणाला, गुरुचरित्र सांगतं, जो दुसऱ्याचं कर्म आपल्या मनावर घेतो तो स्वतःचं कर्म विसरतो. त्याने त्या गृहस्थाला मंदिराच्या मागच्या बाजूला नेलं. तिथे एक म्हातारी गोमाता एकटी उभी होती. हिला पाणी दे आणि मनात कोणाचाही राग न ठेवता फक्त एवढंच म्हण, माझ्या हातून चांगलं घडो. त्या गृहस्थाचे डोळे भरून आले, कारण त्या शांत क्षणी त्याच्या मनातील आग थंड झाली होती. माधव म्हणाला, सोडलं की देव हातात हात घेतो. आजच्या युगात लोक म्हणतात माझ्यावर इतरांची वाईट नजर आहे. माधव हसून म्हणायचा, वाईट नजर बाहेर नसते, ती मनात असते. तो सांगायचा गुरुचरित्रात आहे, जो भक्त रोज एका तरी मुक्या जीवाचं दुःख हलकं करतो त्याच्यावर कोणतीही वाईट शक्ती टिकू शकत नाही. एकदा एक तरुणी आली. कामाच्या ठिकाणी अपमान, घरात अवहेलना, मनात आत्मविश्वास शून्य झालेला. ती म्हणाली, मला वाटतं मी कुठेच उपयोगाची नाही. माधव शांतपणे म्हणाला, तू स्वतःहून कुणाला उपयोगी पडलीस का? ती गप्प झाली. माधव म्हणाला, गुरूंची कृपा स्वतःला सिद्ध करण्यात नाही, ती दुसऱ्याला आधार देण्यात आहे. त्याने तिला आईजवळ बसायला सांगितलं. तिच्या पायाला हात लावायला सांगितला. ती रडू लागली, कारण तिथे तिला स्वतःचा हरवलेला आत्मविश्वास मिळाला. माधव आता लोकांना एकच गोष्ट सतत सांगत होता, आज संकट बाहेर नाहीत, ती मनात आहेत, आणि मन शांत केलं की अर्ध संकट संपून जातं. दत्तगुरू म्हणतात, माझी सेवा नाही केली तरीही चालेल, पण ज्या हाताला कोणीही नाही त्याचा हात धर. एक दिवस एक माणूस म्हणाला, तुम्ही कोणते मंत्र सांगता? माधव हसला, म्हणाला, सेवा हा मंत्र आहे, करुणा हा जप आहे आणि सहनशीलता हीच गुरुदक्षिणा आहे. त्या रात्री माधव बराच वेळ शांत बसून होता. त्याला जाणवलं, आजचा भक्त देवाकडून फक्त चमत्कार मागतो, पण देव त्याला माणूस बनवू पाहतो, आणि जो माणूस बनतो तोच देवाच्या सर्वात जवळ जातो. बाळा, ही कथा अजूनही पुढे वाहणार आहे, कारण आजही अनेक मनं घाबरलेली आहेत आणि गुरु अजूनही त्या मनांच्या पाठीशी उभे आहेत. त्या दिवसानंतर माधवच्या आसपास एक वेगळाच शांततेचा वलय निर्माण झाला.
तो काही चमत्कार दाखवत नव्हता, तो लोकांना माणूस बनत होता. एक वृद्ध गृहस्थ आले. हात थरथरत होते, डोळ्यात अपमानाचं दुःख. ते म्हणाले, माझे मूल माझ्याशी बोलत नाही. घरात असूनही एकटा आहे. माधव त्यांच्याजवळ बसला. कोणताही प्रश्न नाही, कोणतेही प्रवचन नाही. फक्त म्हणाला, तुम्ही अजूनही आशीर्वाद देऊ शकता का? वृद्ध गोंधळले. ज्यांच्याकडे देण्यासारखं काहीच उरलेलं नाही, तेच खरे श्रीमंत असतात. माधव पुढे म्हणाला, गुरुचरित्र सांगतं, ज्याच्या मनात कडवटपणा नसतो त्याच्यावर देवाचं संरक्षण कवच आपोआप चढतं. त्याने त्या वृद्धांना सांगितलं, उद्या सकाळी गाईच्या गळ्यात हात घाला, प्रेमाने तिच्यावरून हात फिरवा, कुत्र्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवा आणि मनात म्हणा, ज्याने मला विसरलं त्यालाही सुख मिळो. वृद्धांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. काही दिवसांनी ते पुन्हा आले. यावेळी त्यांचा आवाज थरथरत नव्हता. ते म्हणाले, माझ्या मुलाने मला स्वतःहून हाक मारली, विनाकारण नाही, फक्त विचारायला. माधव डोळे मिटून म्हणाला, कर्म फिरून येतं, पण प्रेमाचं फळ लवकर लागतं. आजच्या युगात लोक म्हणतात, आम्ही चांगले आहोत तरी आमच्यावर दुःख काय येतं? माधव शांतपणे सांगायचा, चांगुलपणा दाखवण्यात नसतो, तो टिकवण्यात असतो. देव तुमची परीक्षा घेत नाही, तो तुमची तयारी पाहतो. एका तरुणीने विचारलं, मी खूप प्रयत्न केले तरी माझं नशीब का बदलत नाही? माधव म्हणाला, तू कर्म बदलतेस पण दृष्टिकोन नाही. आजपासून तू जे सहन करतेस त्याला शाप न देता प्रार्थना समज, कारण सहन केलेलं दुःख एक दिवस आशीर्वाद बनवून तुझ्या दारात उभं राहतं. आजही दत्तगुरू कुठल्या मंदिरात बसले नाहीत. ते बसले आहेत भुकेल्या जीवाजवळ, एकट्या वृद्धाजवळ, डोळ्यात पाणी असलेल्या त्या प्रत्येकाजवळ जो तक्रार न करता जगतोय. माधव शेवटी इतकंच म्हणायचा, जो भक्त आज कोणासाठी आधार बनतो त्याला उद्या कधीच आधाराशिवाय ठेवलं जात नाही. ही कथा अजूनही वाहते, कारण आजही कोणाचं तरी मन कोलमडलेलं आहे, कोणाचं धैर्य संपले आहे, आणि तोपर्यंत दत्तगुरूंची करुणा या कथेतून हळूहळू वाहत राहणार आहे. भक्तांनो, ही कथा तुम्हाला खरंच आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने टाईप करा, राधे राधे. हा फक्त नामजप नाही, हा तुम्हाला प्राप्त झालेला आशीर्वाद आहे. माधव आता फारसं बोलत नव्हता, त्याचं मौनच लोकांशी बोलू लागलं होतं. एक दिवस एक तरुण जोडपं आलं. डोळ्यात थकवा, मनात प्रश्नांची गर्दी. ते म्हणाले, सगळं करून पाहिलं, नवस, उपवास, जप, पण आमचं दुःख काही केल्यास संपत नाही. माधव थोडा वेळ शांत राहिला, मग हळूच म्हणाला, गुरुचरित्र सांगतं, देव उशीर करत नाही, तो योग्य वेळ निवडतो. आज तुम्ही जे भोगताय ती शिक्षा नाही, ती शुद्धी आहे. तुम्ही एकमेकांवर दोष टाकणं थांबवा. आज कोणासाठी तरी एकत्र सेवा सुरू करा. दर आठवड्याला एखाद्या वृद्धाला भेटा, एखाद्या मुक्या जीवासाठी थोडं अन्न ठेवा. दत्तगुरूंना तुमचा त्रास नको, तुमचं परिवर्तन हवं आहे. त्या दोघांच्या डोळ्यात पहिल्यांदाच अपराधभाव आला आणि लगेच शांतीही. काही आठवड्यांनी परत आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी हास्यरेषा होती. ते म्हणाले, परिस्थिती बदललेली नाही, पण आम्ही आता एकमेकांचे शत्रूही नाही. माधव म्हणाला, हे गुरुचरित्राचं गुपित आहे. जग बदलायच्या आधी मन बदलतं. तो आता सगळ्यांना एकच गोष्ट सांगत होता, जो भक्त आज रडत असूनही कोणाला हसवतो त्याच्यावर देव स्वतः पहारा देतो. आजच्या काळात भीती वेगळी आहे, शत्रू वेगळे आहेत, पण दत्तगुरूंची कृपा तशीच आहे. करणी, बाधा, दोष हे सगळं सेवेच्या उजेडात आपोआप विरघळतं. कारण जिथे दत्तगुरूंचं नाव आणि कर्माची शुद्धता आहे, तिथे अंधार जास्त काळ टिकू शकत नाही. भक्तांनो, तुम्ही इथपर्यंत ही गुरुचरित्रातील कथा शेवटपर्यंत ऐकत आला आहात. याचा अर्थ एकच, तुमचं भाग्य हळूहळू उजळायला लागलं आहे. दत्तगुरूंचा चमत्कार, तोही सुखाचा, तुमच्या आयुष्यात घडण्याच्या मार्गावर आहे. आता घाबरायची काहीच गरज नाही, कारण दत्तगुरूंचा हात तुमच्या पाठीवर आहे. प्रिय भक्तांनो,
गुरुचरित्र आपल्याला शिकवतं की भक्तीची खरी शक्ती मोठ्या पूजा, व्रत किंवा होमामध्ये नसते. ती मनापासून प्रेमाने केलेल्या नामस्मरणातही असते. मग ते 2 मिनिटांचं असो किंवा एकदा प्रेमाने केलेलं असो, दत्त महाराज प्रसन्न होतातच. प्रत्येक छोटं पण प्रेमाने केलेलं कर्म भक्ताच्या जीवनात देवाचे आशीर्वाद घेऊन येतं. स्वार्थ न ठेवता केलेलं नामस्मरण आणि प्रार्थना देवाला सर्वात प्रिय असते. जे भक्त आपला प्रपंच सांभाळून भक्ती करतात त्यांच्यावर भगवंताची शक्ती आणि कृपा सतत राहते. दुःख, भीती आणि शत्रूंचा सामना करताना भक्त हळूहळू जेव्हा सेवा करतो तेव्हा त्याला देव स्वतः उभा राहून संरक्षण करतो. जे भक्त वृद्ध, गरीब किंवा मुक्या जीवांची सेवा करतात त्यांच्यावर दत्तगुरूंची कृपा आपोआप उघडते. प्रेमाने केलेलं नामस्मरण फक्त 2 ते 3 मिनिटांचं असलं तरीही भगवंताला संपूर्ण प्रसन्न करतं. भक्ती करणार मनुष्य जिथे असेल तिथे देव उपस्थित असतो. त्याच्या मनातील भीती आणि अंधकार देवाच्या कृपेने दूर होतो. वाईट कर्म केलेल्या लोकांना जे भोगावं लागतं त्यातून भक्ताला कर्माची खरी शिकवण मिळते. चांगलं कर्म करणारा भक्त देवाच्या आशीर्वादाने संकटांवर विजय मिळवतो. भीती, राग, अहंकार यावर प्रेमाने आणि सहनशीलतेने मात करणारा भक्त कधीही हारत नाही. भक्ताचं जीवन जिथे संकटांनी घेरलेलं असतं देवाच्या कृपेने ते संधी आणि सुखाने बदलतं. जे भक्त आज आपल्या मनाच्या शांत ठिकाणी बसून प्रेमाने नामस्मरण करतात, देवाचं नाव घेतात, त्यांच्यावर अशक्य गोष्टीही शक्य होतात. भक्त जेव्हा मनापासून सेवा करतो तेव्हा त्या देवाचा हात आपोआप पाठिंबा देतो. गुरुचरित्र सांगतं, जे भक्त प्रेमाने नाम घेतात, प्रार्थना करतात, कोणताही स्वार्थ न ठेवता इतरांची सेवा करतात, प्रेमाने निस्वार्थपणे व्रत पार पाडतात, त्यांचं भाग्य मी स्वतः उजळतो. भक्त जिथे संकटे अनुभवतो देव त्याला अंतर्मुख मार्ग दाखवतो. जे भक्त आपली भक्ती इतरांच्या मदतीसाठी वापरतात त्यांना भूतकाळाची किंवा भविष्यकाळाची वाईट शक्ती पराभूत करू शकत नाही. भक्त जिथे प्रेमाने छोटं कर्म करतो देव तिथे मोठे चमत्कार घडवतो. भक्त जेव्हा कर्म पुन्हा येण्याची शिकवण स्वीकारतो तेव्हा त्याला वैयक्तिक आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. भक्त जिथे आपली भीती आणि चिंता देवावर सोडतो तिथे देव स्वतः उभा राहतो. भक्त जिथे प्रेमाने नाव घेतो, वृद्धांची आणि मुक्या जीवांची सेवा करतो तिथे भगवंताचं संरक्षण कवच कायम राहतं. भक्त जेव्हा हृदयातून प्रेमाने नामस्मरण करतो तेव्हा त्याला कळतं देव नेहमी आपल्या पाठीशी आहे आणि तो प्रत्येक संकटावर विजय मिळवतो. भक्तांनो, अशा प्रकारे आजची गुरुचरित्रातील शक्तिशाली कथा इथे संपत आहे. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्पिरिच्युअल स्वामी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग नक्की व्हा. आजची कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये दत्तगुरूंचा आणि स्वामी समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका. मी आजच्या दिवशी दत्तगुरू महाराजांकडे आणि स्वामी समर्थ आईकडे मनापासून प्रार्थना करते. हे परमेश्वरा, ही कथा ऐकणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करा. त्यांच्या भाग्यातील सर्व संकटे, दारिद्र्य, साडेसाती, वाऱ्यासारखे दूर पळून जाऊ देत. हीच तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना. भेटूया पुन्हा एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. राधे राधे.